आमिर सारखा फलंदाज अजूनही त्याचं मैदानावरती येणं बाकी आहे. आमिर लेफ्टी फलंदाज आहे आणि तो इतके लांब षटकार मारू शकतो ना. 4 ओव्हरच्या नंतर तो येईल. ओ इथून टॉप एज लागली आहे. यष्टी रक्षक आलेत, पकडले कॅच, फलंदाज बाद. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये मिराज आपल्याला पाहायला मिळतील. मिराज जे इंजर्ड आहेत, ज्यांच्या हाताला बोटी दुखापत आहे, परंतु क्रिकेटसाठी काही म्हणजे अगदी ती जखम असताना त्या हातामध्ये रॉड्स असताना देखील क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं ते इतके जबरदस्त बॅट्समन आहेत, आम्ही त्यांची बॅटिंग पाहिली आहे, परंतु आता काय आहे थोडीशी दुखापत आहे, त्याच्यामुळं स्वतःला थोडेसे पाठीमागे ठेवतात. विकेट आल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये आले आणि आता फ्रॅक्चर आहेत, पायामध्ये देखील फ्रॅक्चर आहे ते सांगतात. 2 फ्रॅक्चर. कलम टीमचे सगळे पाठीराखे, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती याचं आपलं सहर्ष स्वागत. अशफाक चाचा या ठिकाणी उपस्थित झालेत. फरहान आणि अबू यांचे चाचा. फायर बैलाचे मालक मोहसिन बाय यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500. ऑन साईडला फटका केलाय, फिल्डर आहेत. ओ धाव घेण्याचा प्रयत्न चुकीचा ठरलाय का? रनआउटची विकेट. ज्या वेगानं खऱ्या अर्थानं स्ट्राईक सोडली होती त्याच वेगानं डगआउट मध्ये पोहोचले आणि दुसरा फलंदाज देखील पोहोचलाय. म्हणजे इतका स्पीडअप या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता. ओ कीपरकडनं बॉल सुटलाय. पाठीमागे शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला त्या ठिकाणी फील्ड करतील. तोपर्यंत धाव मात्र मिळत नाहीये. कलमवरून जेवढे पण आमचे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की अफजल टिवाले आपल्याला या ठिकाणी इन्व्हाइट करतायत, आपण सर्वांनी यायचंय. साजिद शेख यांचं देखील आगमन झालंय. त्यांच्या कन्या त्यांच्या साथीलाच असतात. जेव्हा जेव्हा रजनी स्पर्धा असते, अगदी डेची देखील असू द्या, मग ते अगदी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या कन्यासह भरपूर सारा सपोर्ट. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक हाताळलाय गोलंदाज